लाडकी बहीण योजना तिसरा टप्पा सुरू आहे। लक्षात घ्या 42 ते 43 लाख ताईंना या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत आणि त्याच्यातल्या फक्त 2 ते 3 लाख ताईंना आतापर्यंत पैसे भेटले। 40 लाख ताई अजून बाकी आहेत। तर तुम्ही त्या लिस्ट मध्ये आहात का ज्यांना अजून पण पैसे भेटले नाहीत? लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय, कारण की एक मोठा निर्णय या समोर आलेला आहे। मुख्यमंत्री साहेबांनी एक घोषणा पण केलेली आहे। 14 सप्टेंबरला सकाळी 9 वाजल्यापासून तुमच्या अकाउंटला पैसे सुरुवात होणार आहे। सोलापूर या ठिकाणी मोठी सभा असणार आहे। तर लक्षात घ्या, कुणाचे काही प्रश्न असतील, ज्या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नसेल त्या ताईंनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे, आणि ज्या ताईला 1,500 रुपयाचा हप्ता बाकी आहे, ज्यांना अजून भेटला नाही, त्यांनी पण कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, नाव गाव सगळं सांगायचंय। पैसे भेटले असतील तर कोणत्या तारखेला भेटले ते पण सांगायचं आहे, कारण की 1,500 रुपयाचा हप्ता त्याच्यानुसार ठरणार आहे। पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूया। आता या लेक्चर मध्ये आपण ताईंचे प्रश्न उत्तर म्हणजे अडचणी सोडवायचा प्रयत्न करणार आहोत। चला पहिला प्रश्न बघूया। आजपर्यंत दादा एकही योजनेचा फॉर्म किंवा योजनेचा लाभ घेतला नाही आम्ही, तरी सुद्धा पैसे आले नाहीत। ताई काय म्हणतात बघा, सकाळी एक मोठा निर्णय झालाय की ज्यांनी डबल फॉर्म भरलेत, ज्या ताईंनी पात्र नसणाऱ्या ताईंनी फॉर्म भरलेले आहेत किंवा चुकीचे डॉक्युमेंट्स लावलेले आहेत, दुसऱ्या योजनेचा फायदा घेतलेला आहे, अशा ताईंना या ठिकाणी सकाळीच निर्णय झालाय की निर्णय असा होता की त्यांनी त्यांचे पैसे अकाउंटून परत घेतले जातील जर पैसे तुम्हाला आले असतील, आणि ज्या ताईंना अजून पैसे आले नसतील तर त्यांची फॉर्म छाननी चालू आहे। तर लक्षात घ्या ताई, तुम्ही जर एक पण या ठिकाणी योजनेचा लाभ घेत नसताल तर तुम्हाला 100% लाडक्या बहिणीचे पैसे अकाउंटला येतील, म्हणजे येतील, काळजी करू नका। जर तुम्हाला 14 तारखेच्या नंतर पैसे पडले तर डायरेक्ट 3 महिन्याचे पैसे पडू शकतात। 4,500 रुपये तुमच्या अकाउंटला येऊ शकतात, डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। त्याच्यानंतर पुढच्या ताईचा प्रश्न बघूया। आम्ही तर एकही योजनेचा लाभ घेत नाही, दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही। यस, काही काळजी करू नका ताई, तुम्हाला लवकरात लवकर पैसे भेटून जाणार आहेत। आणि मुख्यमंत्री साहेबांनी एक मोठी टीम पण या ठिकाणी दिलेली आहे। ज्या ताईंना अजून पैसे आले नाहीत त्या प्रत्येक ताईची चौकशी पण होणार आहे, त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील ते सोडवले पण जाणार आहेत। त्याच्यामुळे काळजी करू नका, लवकरात लवकर पैसे तुम्हाला भेटणार आहेत। पुढचा प्रश्न, रेखा साळुंके पुणे, हे सर्व काही पूर्ण आहे, अजूनही रुपया मिळालेला नाही, जमा झालेला नाही। काही काळजी करू नका ताई, तुम्हाला लवकरात लवकर एक 14 तारीख म्हणजे कधी बघा, आज 12 तारीख आहे, 13 आणि 14 2 दिवसाची फक्त वाट बघा। 2 दिवसानंतर तुम्हाला 100% सोलापूर या ठिकाणी मोठी या ठिकाणी सभा आहे लाडक्या बहिणीची, त्या ठिकाणी तुम्हाला त्याच योजनेच्या त्याच दिवशी तुम्हाला पैसे भेटणार आहे। सकाळी 9 वाजल्यापासून तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे। चला काही काळजी करू नका। पुढचा प्रश्न ताईचा बघूया। जय भीम, यस जय भीम, सगळ्याला जय भीम। चला जय करीम, जय महाराष्ट्र, जय भारत, यस थँक्यू व्हेरी मच, जय हिंद, जय महाराष्ट्र। सर योर इंफॉर्मेशन इज एब्सोल्युटली राइट, अब जो न्यूज देते हो 100% सही होती है। मैं भी अभी तक कोई भी इतनी डिटेल्स में अपडेट नहीं दिया है, मुझे भी इसका फायदा हुआ। मैंने रिलोड किया, ओके रिलोड मतलब रिसबमिट किया है फॉर्म और एक्सेप्ट हुआ, मेरा एप्लीकेशन मैसेज आया, मुझे थँक्यू व्हेरी मच। यस, खूप खूप थँक्यू व्हेरी मच ताई। बघा सपोर्ट केल्यामुळे खूप खूप धन्यवाद। बघा काही निगेटिव्ह कमेंट करत असतील त्यांना एक विनंती आहे, कृपया तुम्हाला व्हिडिओ आवडत नसतील पाहू नका, पण ज्या ताईंचे प्रश्न आहेत त्यांचे मी सोडवायचा प्रयत्न करतोय। नवीन काही अपडेट आले तर ते द्यायचा प्रयत्न करतोय। ज्या ताईंना पैसे येत नाहीत त्यांना कसे पैसे मिळतील, किंवा ही लाडकी बहीण योजना असेल, याचबरोबर अजून काही योजना आहेत, त्या योजनेचा कसा लाभ भेटेल, तर त्या सगळ्या गोष्टी आपण सांगत आहोत। एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये, ग्रामीण भाषेमध्ये सांगायचा प्रयत्न करत आहे। तर ज्या काही कमेंट तुमच्या असतील तर कृपया करून डिमोटिव्ह करू नका किंवा निगेटिव्ह कमेंट कोणी टाकू नका, एवढीच विनंती आहे। चांगली तुमची माहिती असेल तर तुम्ही टाका, प्रश्न विचारा, काही चुकत असेल तर तुम्ही विचारा, नक्की विचारा, काही प्रॉब्लेम नाही। पण लक्षात घ्या, तुमचे जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी समोर आले तर आपल्याला चांगल्या अडचणी त्याच्यात सोडवता येणार आहेत। चला पुढचा प्रश्न बघूया। सगळं ओके आहे तरी काहीच नाही अजून मला आलेलं नाही, काही काळजी करू नका, तेच सांगतोय 14 तारखेपर्यंत फक्त वाट बघा।
जर आता काही काही ताईंना पैसे सुरू पण झालेत, लिस्टनुसार बघा 2 ते 3 लाख ताईंना पैसे आले. सकाळी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की 2 ते 3 लाखाला ताईंना पैसे आतापर्यंत भेटलेत, पण काही काही ताईंच्या अजून बाकी आहेत. कारण कमी लोकांना भेटल्यामुळे आपल्याला माहित नाही की कोणाला भेटलेत. थोडे थोड्यांचेच मेसेज आलेत की सर भेटले, पण असा भरपूर सारा वर्ग आहे, 40 लाख ताई बाकी आहेत, त्यांना पैसे आले नाही. त्याच्यामुळे आपल्याला वाटतंय की पैसे आलेच नाही. असं नाही, काही काही लोकांना पैसे आले, पण काही लोकांनाच फक्त पैसे आले. त्याच्यामुळे काळजी करू नका, 14 तारखेपर्यंत तुम्हाला सगळ्याला पैसे येऊन जातील. हीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला. चला पुढचा प्रश्न आहे, कृपया वाईट कमेंट करू नका, सर आपल्यासाठी खूप मदत करत आहे. यस, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच ताई, थँक्यू व्हेरी मच. यस, चला पुढचा प्रश्न या ठिकाणी ताईंचा बघूया, काय म्हणतात पुढच्या ताई बघूया. पुढचा प्रश्न बघूया. खूप छान माहिती देत आहात तुम्ही, धन्यवाद सर. यस, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आजपर्यंत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही, कुठल्याही प्रकारची फसवणूक नाही, तरी 1 रुपया मिळाला नाही. ताई काळजी करू नका, लाडक्या बहिणीचे 100% पैसे तुम्हाला भेटणार. 100% पैसे भेटणार म्हणजे भेटणार. फक्त तुमचा प्रॉब्लेम काय झाला असेल, फॉर्म अप्रूव्ड वगैरे त्याच्यामध्ये पेंडिंग मध्ये वगैरे, किंवा तुमच्या जिल्ह्याच्या लिस्टमध्ये ज्यावेळेस पुढे ढकलायच्या पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात त्यात तुमचं लिस्टमध्ये नाव गेलं नसेल, एवढंच काय तो प्रॉब्लेम झालाय. तिसऱ्या टप्प्यात 100% ताई तुम्हाला पैसे येतील म्हणजे येतील, काळजी करू नका. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. 18 ऑगस्टला फॉर्म भरलाय, 30 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय. यस, 30 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय म्हणजे ताई तुम्ही दुसऱ्या टप्प्यात पात्र नव्हता, तिसऱ्या टप्प्यात पात्र आहात. ताई तुम्हाला 100% पैसे भेटून जातील. पुढचा प्रश्न, दादा तुम्ही खूप चांगली प्रकारे माहिती देत आहात, मनापासून धन्यवाद. यस, थँक्यू व्हेरी मच, तुमचे पण धन्यवाद कमेंट केल्याबद्दल. चला पुढचा प्रश्न, मला पण अजून 1 रुपया पण भेटला नाही. 17 जुलैला फॉर्म भरला होता, 3 जुलैला अप्रुव्हल, 17 जुलैला 3 जुलैऐवजी ऑगस्ट असेल, लक्षात घ्या. ओके, 3 ऑगस्टला अप्रुव्हल झालाय. बघा लक्षात घ्या, तुमचा जुना फॉर्म होता, काहीतरी प्रॉब्लेम आहे का चेक करा एकदा. एवढ्या जुन्या फॉर्मला 3 ऑगस्टला तुमचा अप्रुव्हल असेल तर डीबीटी झाले का चेक करायचं. डीबीटी नसेल, डीबीटी म्हणजे काय, आधार कार्ड तुमचं केवायसी करणं, लिंक करणं, बँकेला जोडणं, सरकारच्या योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटला येणं, त्याला म्हणतात डीबीटी करणं. तर डीबीटी एकदा झालंय का, कारण 3 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ड झालाय म्हणजे खूप जुना फॉर्म अप्रूव्ड आहे तुमचा, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटायलाच पाहिजे होते, पण भेटले नाहीत. काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, लक्षात घ्या. तर तुम्ही चेक करायचंय तुमच्या फॉर्म मध्ये जाऊन एकदा, तिथं काही रिजेक्टचं काही बटन आलंय का, काही अजून चेक करा. अप्रूव्ड झालंय पण कुठं काही पेंडिंग दिसतंय का, डॉक्युमेंट काही मिसिंग आहे का, ते जर नसेल तर काही काळजी करू नका. डीबीटी कंप्लीट असेल, फॉर्म अप्रुव्हल सगळं एकदम ओके असेल, काळजी करू नका. तिसऱ्या टप्प्यात ताई तुम्हाला पैसे भेटून जातील, कारण 40 लाख ताई अजून बाकी आहेत, तुम्ही पण त्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यामुळे तिसऱ्या टप्प्यात या 40 लाख ताईंना पैसे भेटणार आहेत म्हणजे भेटणार आहेत, काळजी करू नका. चला पुढचा प्रश्न, 1 रुपया पण आला नाही तर ताई थोडी जास्त करून डिटेल्स माहिती टाका, म्हणजे तुमची कमेंट्स मला व्यवस्थित वाचता येईल. किंवा बाबा तुमचं नाव काय आहे, तुम्ही जिल्हा कोणता आहे, किंवा तुम्ही कधी फॉर्म भरला होता, अप्रूव्ड कधी झाला, डीबीटी झालाय का नाही. फक्त 1 रुपया पण भेटला नाही म्हणजे तुम्ही काय नेमकं कधी फॉर्म भरला ते पण आपल्याला चेक करावं लागणार आहे. जर तुम्ही सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पैसे नाहीत येणार, तुम्हाला सप्टेंबरचे पैसे तिसऱ्या टप्प्याच्या शेवटी येणार. त्याच्यामुळे तुमच्या लिस्ट, ज्यावेळेस तुमचा फॉर्म अप्रुव्हल झालाय, डीबीटी झालाय सगळं कंप्लीट, त्यावेळेस तुमचं लिस्टमध्ये पुढे नाव जर आलं असेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. तुमच्या लिस्टमध्ये नाव येऊन ते बँकेला पुढे पाठवावं लागतं. बँकेला बघा आता बऱ्याच दिवसापासून सुट्ट्यात, गणपती सुट्टी झाली आहे, आता आपल्या महालक्ष्मी आल्या होत्या, गौरी गणपतीचा, त्याच्यामध्ये सुट्ट्या आल्या. त्याच्यामुळे तुम्हाला पुढे याद्या ढकलल्यात, पण बँकेमध्ये पण तुमचं सगळी प्रोसेस करावं लागते, तुमचं ऍक्टिव्ह अकाउंट करावं लागतं. सगळ्या गोष्टी होण्यासाठी वेळ लागतो, काळजी करू नका, पैसे सगळ्याला भेटणार आहेत ताईंनो. चला भरपूर सारे ताई लाईव्ह आहे, दादासाठी एक लाईक करायचं आहे, आणि कोणाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत. चला पटपट लाईक करून घ्या ताईंनो सगळ्यांनी. चला पुढचा प्रश्न बघूया. सर लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला, मी कोटक बँकेच्या खात्याचं दिलं होतं, पण ते महाराष्ट्र बँकेत गेलं, पण महाराष्ट्र बँकेमध्ये जेवढे पैसे आले होते ते सगळे कट होऊन घेतले. तुम्ही सांगतात पैसे कट करायचे नाही, पण बँकवाले सगळे पैसे कट करून घेत आहेत. यस, खूप छान स्वरूपाचा प्रश्न आहे. बघा लक्षात घ्या, या ठिकाणी गव्हर्नमेंटने मोठा GR काढलेला होता, काढलाय, बँकेला सक्त आदेश दिलेत, पण तरी पण बँका या ठिकाणी ते काय करत नाहीयेत,
3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. बँका या ठिकाणी पैसे कपातच करत आहे. तुमचे पण कोणाचे कट केले तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता बघा, काल का परवा अजून एक मुख्यमंत्री साहेबांनी GR, लाडकी बहीण ज्या घरी गेले होते बघा, लाडक्या बहिणीच्या कुटुंबाला भेट देताना त्यांनी सांगितलं होतं की बाबा जर तुमचे पैसे जरी कट झाले असतील ते पैसे परत रिफंड होतील. आम्ही बँकेला आदेश दिलेत, परत एकदा निर्देश त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे लक्षात घ्या, बँकेमध्ये तुम्हाला जायचं आहे, ज्या तुम्ही बँकेमधून तुमचे पैसे कट होत आहेत त्यांना जाऊन तिथल्या मॅनेजरला भेटायचं आहे. कारण त्यांना सगळ्यांना आदेश वरून भेटलेत, पण तरी खालचे आदेश मान्य करत नाहीत. जे बँकेवाले आदेश मान्य करत नसतील त्यांना तुम्ही स्वतः जाऊन एकदा भेटायचंय आणि त्यांना सांगायचं की बाबा ह्यावेळी जर पैसे कट केले तर आम्ही तुमची तक्रार पुढे करणार आहोत. कारण की वरून आदेश आले देखील तरी पण पैसे कट करत आहेत. आणि ज्या ताईंना अजून पैसे आले नाहीत त्यांनी आधीच जाऊन त्यांच्या बँकेवाल्याला भेटायचं की बाबा आमचे पैसे येणार आहेत, काही कट करू नका, तुम्हाला वरून आदेश आलेत, तुम्ही आदेशाचं पालन करा, नाहीतर आम्हाला पुढे तुमची तक्रार करावं लागणार आहे. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये किंवा कुणाला भीती बाळगायची गरज नाही की बाबा आम्ही बँकेवाल्या मॅनेजरला कसं बोलू, असं होईल तसं होईल, काही टेन्शन घ्यायचं नाहीये. सरकारने वरून आदेश काढलाय, GR काढलाय, त्यांना ते पालन करावंच लागणार आहे. काही काही बँकेवाले स्वतःच खिशे भरत आहेत, ते खिशे भरून आपल्याला त्यांना सांगायचं की बाबा तुम्ही कृपया करून पैसे कट करू नका, आमच्या या ठिकाणी जे लाडक्या बहिणीचे पैसे आहेत ते आमच्या अकाउंटमध्ये जमा राहून द्या. आणि लक्षात घ्या, अजून एक सोपी गोष्ट सांगतो, जर पैसे आले, आता पुढच्या वेळेस सांगतोय, जर कट झाले आले पुढच्या वेळेस तर लगेच दुसऱ्या अकाउंटला तुमच्या ट्रान्सफर करून घ्या किंवा तुमच्या डायरेक्ट ATM मधून काढून ते पैसे स्वतःकडे ठेवा. अशा स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न बघूया. माझा फॉर्म 24 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, पण मी फॉर्म भरताना बँक ऑफ इंडिया बँकेचा नंबर दिला आणि बँक सेडिंग SBI बँकेत ऍक्टिव्ह आहे दाखवत आहे, माझे पैसे येतील का नाही? येस ताई, काही काळजी करू नका. जरी तुम्ही बँक डिटेल्स दुसऱ्या बँकेचं दिलं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. आज बघा, लक्षात घ्या, पण ही गोष्ट फॉर्म भरायच्या वेळेस समजायला मी बऱ्याच वेळेस ओरडून सांगत होतो की बाबा ताईंनो फॉर्म व्यवस्थित भरा, फॉर्म व्यवस्थित भरा, चुका करू नका. तुम्हाला अगोदर सांगत होतो की जे तुमचं सीडिंग केलंय, सीडिंग म्हणजे तुमचं KYC झालंय, आधार कार्ड सीडिंग झालेलं आहे, त्याच बँकेचे डिटेल्स तुम्ही फॉर्म भरताना टाका. पण ठीक आहे, फॉर्म भरताना तुम्ही दुसऱ्या बँकेचे डिटेल्स टाकले तरी काळजी करू नका. ज्या बँकेला तुमचं DBT आहे, ज्या बँकेला DBT झालंय त्याच बँकेला ऑटोमॅटिक तुमचे पैसे येणार आहेत. काळजी करू नका, पैसे तुमच्या अकाउंटला तर येऊन जातील, टेन्शन घेऊ नका. सर, मी 24 ऑगस्टला फॉर्म भरला, अप्रूव्ह झाला आणि आधार लिंक 9 सप्टेंबरला, म्हणजे आत्ताच 9 सप्टेंबरला झालंय. मला एक डाऊट येतोय, फक्त 9 सप्टेंबर म्हणजे जरा लेट झालं तुमचं, 9 सप्टेंबर लेट. कारण मागे बघा लिस्ट बनवल्यात, सगळ्या जिल्ह्यांच्या याद्या ऑलरेडी बनलेल्या आहेत. एक 9 ते 10 तारखेपर्यंत याद्या, मला असं वाटतंय 9-10 तारखेपर्यंत याद्या पुढे गेल्या असणार आहेत. जर तुमचं देवाच्या कृपेने जर आलंच 9-10 तारखेपर्यंत लिस्टमध्ये तुमचं नाव आलंच तर ह्या टप्प्यात पैसे भेटतील. पण ताई काळजी करू नका, तुमचा फॉर्म जुना भरलेला आहे, 24 ऑगस्टला भरलाय, म्हणजे तुम्हाला जुलै ऑगस्टचे पण पैसे भेटणार आहेत आणि पुढचे सप्टेंबर मध्ये पण पैसे भेटतील. जर तिसऱ्या टप्प्यात पैसे आले नाहीत तर लक्षात घ्या 19 तारखेला 19 सप्टेंबरला पैसे येऊ शकतात. काळजी करू नका, म्हणजे 19 तारखेपर्यंत पैसे जरी आले नाही तरी काळजी करू नका. एक पुढचा 29-30 तारखेचा सप्टेंबरचा एक टप्पा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे भेटून जातील, काळजी करू नका. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. मी 31 ऑगस्टला फॉर्म भरला आहे, अप्रूव्हचा मेसेज 2 सप्टेंबरला आलाय, तर मला किती पैसे भेटतील आणि कधी भेटतील? पैसे मुंबई डोंबिवली. तर 31 ऑगस्टला फॉर्म भरलाय, काही काळजी करू नका ताई. ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरलाय, सबमिट केलाय, तीच डेट महत्वाची असणार आहे. फॉर्म सबमिट करण्याची डेट महत्वाची आहे, अप्रुव्हल कधी येत आहे ते महत्वाचं नाही. त्याच्यामुळे ताई तुम्हाला जुलै ऑगस्टचे दोन्ही महिन्याचे पैसे 100% भेटणार आहेत. कारण गव्हर्नमेंटचा रूल असतो, जोपर्यंत 31 ऑगस्टची रात्रीचे 12 वाजत नाहीत, 12 वाजायच्या अगोदर जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तो तुम्हाला 31 ऑगस्टच्या अगोदरच गृहीत धरला जाणार आहे. त्याच्यामुळे ताई तुम्हाला जर अशा ताई कोणी असतील बाबा 31 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरलेत, त्यांना दोन्ही हप्ते येणार आहेत, जुलै ऑगस्टचे आणि सप्टेंबरचा पण हप्ता येऊन जाणार आहे. चला पुढचा प्रश्न, मस्त, थँक्यू व्हेरी मच. पुढचा प्रश्न, पुणे 13 ऑगस्टला फॉर्म भरलाय,
24 ला अप्रूव्ह झाला आहे. बँक सीडिंग डीबीटी पहिलंच केलेलं होतं 24 ऑगस्टला, पण अजून पैसे आले नाहीत. ताई काही काळजी करू नका. 24 तारखेला अप्रूव्ह झालाय म्हणजे तुम्ही लिस्ट बनायच्या शेवटच्या दिवशी टप्प्यामध्ये होतात, त्याच्यामुळे तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला काही पैसे भेटून जातील. काळजी करू नका. तुमचं सगळं पूर्ण आहे म्हणजे तुम्हाला या टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत. चला पुढचा प्रश्न. 8 सप्टेंबरला ऑपरेटरचा मेसेज पडला. ओके, अप्रूव्हचा मेसेज पडला. आम्हाला पण अजून पैसे मिळाले नाही. जिल्हा नाशिक, तालुका मालेगाव. ओके, 8 सप्टेंबरला अप्रूव्ह झाले. ओके, 8 सप्टेंबरला अप्रूव्ह झाले म्हणजे आत्ताचीच गोष्ट आहे ताई. काळजी करू नका. तुम्हाला पण लवकरात लवकर पैसे भेटतील. जर तिसऱ्या टप्प्याच्या लिस्ट पुढे गेल्या असतील तर तुम्हाला थोडं तिसऱ्या टप्प्याच्या नंतर चौथा एक टप्पा असणार आहे. एक चौथा टप्पा म्हणून आपण समजू त्याला. एक 29 सप्टेंबरला जर आलं तर तुम्हाला पैसे येऊन जातील. ताई काळजी करू नका. आणि जर तुमचं लिस्टमध्ये नाव आलंच तिसऱ्या टप्प्यात तर तिथं पण पैसे भेटून जातील. काळजी करू नका. पुढचा प्रश्न. 11 जुलैला फॉर्म सबमिट झाला आहे. 1 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय. 27 ऑगस्टला डीबीटी झालाय. बघा, डीबीटी तुमचं लेट झालंय त्याच्यामुळे दुसऱ्या टप्प्यात पैसे आले नाही. काळजी करू नका. तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये काही पैसे येऊन जातील. काही प्रॉब्लेम नाही. सप्टेंबर 10 डीबीटी हुआ है. पैसे कब आएंगे? 10 सितंबर को डीबीटी हुआ है. 10 सितंबर. तो अभी दीदी आपका अभी जस्ट अभी 10 सितंबर मतलब परसों ही आपका एक्टिव हुआ है. मतलब आपको तीसरे टप्पे में पैसे आएंगे कि नहीं ये थोड़ी मुझे शंका लग रही है, पर टेंशन मत लो. भगवान की कृपा से मतलब तो आए तो अच्छी बात है. इस टप्पे में आ जाएंगे, नहीं तो एक चौथे टप्पे में आपको पैसे आएंगे. पर टेंशन मत लो, आपको सब पैसे मिल जाएंगे. दीदी आपको टेंशन लेने की जरूरत नहीं है. पुढचा प्रश्न. मी विमलबाई दिगंबर गायकवाड, राहणार बोसर, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी मुख्यमंत्री साहेबांची बहीण नाही का? 6 ऑगस्टला फॉर्म मंजूर झाला. पैसे अजून आले नाहीत. काय झालंय? ओके ताई काही काळजी करू नका. 6 ऑगस्ट म्हणजे तुम्हाला जुनं तुमचं अप्रुव्हल आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या. डीबीटी तुमचं त्याच्यानंतर झालं असलं तर काही काळजी करू नका. दुसऱ्या टप्प्यात पैसे आले नसतील, पण तुम्ही पण लाडक्या बहिणीच आहात. तुम्हाला पण 100% पैसे येणारच आहेत. काळजी नसावी. 100% ताई तुम्हाला पैसे येणार आहेत. सर माझा फॉर्म 25 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय. 25 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय. आणि सर मी बँक ऑफ महाराष्ट्रचे दिले आहे, पण आधार सीडिंग इंडियन पोस्टाचे आहे. काही काळजी करू नका. इंडियन पोस्टाचं सीडिंग जरी असलं तरी इंडियन पोस्टाच्या अकाउंटलाच तुमचे पैसे जाणार आहेत. काळजी करू नका. चला पुढचा प्रश्न. बातम्या द्या फक्त. पैसे भेटू नाही तर नाही भेटू. सगळे ओके आहे तरी पैसे नाही आले. ओके, काही नाही. यस, तुम्हाला बातम्या ज्या नवीन अपडेट्स आहेत त्या देतच राहणार आहे. बघा लक्षात घ्या. तुम्हाला सतर्क ठेवणं, तुम्हाला तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील ते सॉल्व्ह करणं, तुम्हाला धीर देणं किंवा तुम्हाला पुढच्या अपडेट्स देत राहणं हे माझं काम आहे. मी ते करत राहणार आहे. बघा भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला मी बातम्या देत आहे, प्रत्येक गोष्ट समजून सांगत आहे. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? खूप छान स्वरूपात तुम्हाला समजून सांगत आहे. काही समजत नसेल तुम्हाला तर परत मला विचारा, परत विचारा. जोपर्यंत अडचण तुमची सॉल्व्ह होत नाही त्या प्रत्येक अडचणीसाठी मी इथं तुमच्या समोर उभा आहे. कमेंट बॉक्समध्ये पटपट मला तुमचं नाव गाव सगळं टाकायची, माहिती टाकायचे. पैसे भेटले असतील तरी कमेंट टाकायचे, नाही भेटले तरी कमेंट टाकायचे. कारण की तुमच्या पैसे जरी भेटले असतील तुम्हाला तर 1,500चा हप्ता कसा भेटणार आहे तो पण मी तुम्हाला या ठिकाणी आपण सांगणार आहोत. त्याच्यामुळे सगळ्यांनी ताईंनी कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे. कोणाला काही जरी अडचणी असतील तर पटपट विचारायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. मेरे मम्मी का 14 अगस्त को फॉर्म भरा, 20 अगस्त को अप्रूव्ड भी हुआ है. अभी तक पैसे नहीं आया है. मेरा पहला टप्पा आ गया मगर दूसरे टप्पा नहीं आया है. पहले भी कमेंट का यह हमने पहली बार हमने कमेंट किया. कोई टेंशन नहीं है. 20 अगस्त को आपका अप्रूव हुआ है. तब डीबीटी आपका हुआ था क्या? एक बार चेक करो. आपका अगर डीबीटी कंप्लीट हुआ होगा उसके बाद में कंप्लीट हुआ होगा, इसलिए आपको दूसरे टप्पे में पैसे नहीं आए. दीदी आप टेंशन मत लो, आपको एक तीसरे टप्पे में पैसे आ जाएंगे. टेंशन मत लो. पुढचा प्रश्न. जिल्हा बुलढाणा, तालुका जळगाव, जामेत 17 जुलैपासून फॉर्म पेंडिंग आहे. बघा आता या ताईंनी काय करायचं? एवढा जुना फॉर्म पेंडिंग आहे. अप्रुव्हल सोडा, डीबीटी सोडा, यांचा अजून पेंडिंगच आहे.
ताई आता लवकरात लवकर एक काम करायचं आहे, जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे जायचंय. लगेच व्हिडिओ वाटलं तर बंद करा, लाईक नसेल करायचं नका करू, कमेंट नका करू, पण लवकरात लवकर तुमचा प्रश्न सुटायला पाहिजे. लवकरात लवकर जायचंय कुठं? अंगणवाडी सेविकाकडेच फक्त तर तुमचे ऍक्सेस आहेत, त्याच तुमचा फॉर्म अप्रूव्ह करू शकतात, रिजेक्ट करू शकतात, या ठिकाणी रिव्ह्यू मध्ये टाकू शकतात किंवा तुम्हाला पुढे ढकलू शकतात. तर लक्षात घ्या, लगेच तुमच्या फॉर्म मध्ये काही जरी अडचण असेल, बघा बुलढाणा जिल्ह्यामधून बोलतायत, जळगाव जिल्ह्यामधून ताई बोलतायत, ताई लवकरात लवकर या ताईंचं नाव काय? अतुल ताई. ओके, त्यांचं कुणाचं, दादाचं कुणाचं अकाउंट असेल. ताई लवकरात लवकर तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे जायचंय, तुमचं सगळे डिटेल्स त्यांना दाखवायचे, आम्हाला पैसे का नाही आलेत, त्यांना फॉर्म का आमचा पेंडिंग आहे ते विचारायचे, आणि त्याच्यानुसार त्यांनी काय सांगितले उत्तर मला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगायचंय. आज काहीच करू नका, लगेच आज त्यांच्याकडे जायचंय. लक्षात घ्या, त्यांचा फोन नंबर असेल तर मोबाईलवर त्यांना फोन करून विचारायचंय. लगेच मला कमेंट बॉक्समध्ये न सांगता उद्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं त्या ताई तुम्हाला काय म्हणतात अंगणवाडी सेविका. पुढचा प्रश्न, साहेब आपचे मलोमत देते अच्छे मलोमत देते हुए आपका वीडियो देखकर मैंने वाइफ का डीबीटी आधार से अकाउंट लिंक किया करा के लिया 30 अगस्त को 3000 आ गया. आपने जो नॉलेज दिया उसके लिए आपका धन्यवाद. यस, थैंक यू वेरी मच. आपका भी बहुत बहुत शुक्रिया. आपने देखो, मैं 2-3 महीने से ये कंटिन्यूसली बता रहा हूँ, जो कुछ प्रॉब्लम्स आते हैं उनका सोल्यूशन आपके पास लेके आ रहा हूँ, जो आपको प्रॉब्लम्स हो रहे सबके भी सोल्यूशन दे रहा हूँ आपको. जो आपको इन्फॉर्मेशन अच्छी लगी इसलिए धन्यवाद, आपके भी सही दिल से शुक्रिया अदा करता हूँ. थँक्यू व्हेरी मच. चला पुढचा प्रश्न बघूया. आम्ही फक्त एकच लाडकी बहीण योजनाचा लाभ घेत आहे, दुसरी कुठलीही योजनाचा लाभ घेत नाही. दादा तुमची खूप छान माहिती सांगतात, समजून सांगतात, तुम्ही व्हिडिओ बनवत राहा, आम्हाला खूप खूप मदत होत आहे. थँक्यू व्हेरी मच दादा, थँक्यू व्हेरी मच. बघा ताईंनो, काळजी करू नका, लाडके बहीण योजना सारख्याच भरपूर साऱ्या योजना आहेत, तुम्हाला भरपूर सारे पैसे या ठिकाणी मिळणार आहेत सरकारतर्फे. तुम्ही फक्त योजनाकडे लक्ष देत नाहीत. एक बरंच सांगतोय, फक्त लाडकी बहीण आता ती फेमस झाली म्हणून तुम्हाला ती समजली, अशा भरपूर साऱ्या योजना आहेत. बघा महिलांसाठी तर एवढ्या भरपूर साऱ्या योजना आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर सारे पैसे कमवू शकतात किंवा मिळू शकतात. तुम्हाला त्या प्रत्येक योजनाचं माहिती गायडन्स देणं गरजेचं आहे. तुम्हाला योग्य प्रकारे ते गायडन्स जर भेटलं तर 100% तुमचे फॉर्म अप्रूव्ह होतात, सबमिट होतात व्यवस्थित, आणि तुम्हाला पैसे पण भेटतात. त्याच्यामुळे सगळ्या ताईंना एक रिक्वेस्ट आहे, अशाच योजना, लाडकी बहीण योजना असेल, शिलाई मशीन योजना असेल, निराधार योजना असेल, किंवा तुमची कृषी योजना असतील, शेतकरी योजना असतील, विमा योजना असतील, तर प्रत्येक योजनेबद्दल एकदम सविस्तरपणे माहिती सांगायची का तुम्हाला. बघा ही लाडकी बहीण योजना झाल्यानंतर भरपूर साऱ्या योजना असणार आहेत, त्या प्रत्येक योजनाबद्दलची तुम्हाला दररोज माहिती सांगत जायची का नको, कमेंट बॉक्समध्ये एकदा सांगा. आणि जर तुम्हाला माहिती हवी असेल, तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा दादाच्या व्हिडिओला. चला पुढचा प्रश्न बघूया. दादा तुम्ही खूप छान माहिती देतात, काही चांगले काम करत असेल कोणीतरी तिथं वाईट बोलणार असतंच, दादा लक्ष देऊ नका. यस, काही जे वाईट कमेंट करणार, बघा भरपूर सारे मला थँक्यूचे, धन्यवादचे मेसेज आले, त्याच्यामुळे काही जे वाईट कमेंट करते ठीक आहे, त्या त्यांची पण काही चुकी नाहीये, त्यांना पण आपण काही बोलायचं नाही. वाईट कमेंट करतात त्याच्यापेक्षा कमेंट करू नका. ज्या ताईंना वाईट कमेंट करायच्या किंवा दादाला वाईट कमेंट करायचे त्यांनी कमेंट करू नका. एक काय होतं, थोडं वाईट वाटतं, आपण एवढी मेहनत करतो आणि यांनाच हे वाईट कमेंट करायचं, त्याच्यामुळे ठीक आहे, तुम्हाला कमेंट नसेल करायची करू नका, व्हिडिओ नसेल पाहिजे नका पाहू, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या ताईंना मदत होते त्या ताईंना मदत होते, त्यांना फायदा होतो, त्याच्यामुळे कृपया करून अशा वाईट कमेंट करू नका. थँक्यू व्हेरी मच. चला पुढचा प्रश्न, अशा चौकशी उज्ज्वला गॅस योजनेची पण करा. ओके ओके ओके. बघा उज्ज्वला गॅस योजना कुणाला ह्याची माहिती पाहिजे का? 3 गॅस मोफत भेटणार आहेत. मोफत गॅस जरी तुम्ही घेतले नाही तर तुमच्या अकाउंटला त्याचे पैसे पण येणार आहेत. तर लक्षात घ्या, ही योजना पण तुम्हाला जर डिटेल्स माहिती याची पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, ती पण तुम्हाला योजनेबद्दल सगळी माहिती सांगतो. इथेच थांबूया, उद्या भेटूया. काही अडचणी असतील तर प्रश्न उत्तर तुम्ही विचारू शकतात मला. आता थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.